नमस्कार काव्यरक्षको. मनमोहक मराठी मालवणी कवितांमध्ये मी मनमोहन दोर्गे आपले स्वागत करतो. मित्रांनो, आज मे महिन्यातील दुसरा रविवार, जागतिक मातृदिन. आजच्या मातृदिनानिमित्त आपण आईवरील एक कविता ऐकूया. आजची जी कविता आहे ती काव्यांजली प्रकारात आहे. काव्यांजली प्रकार पहिली ओळ असते जी कवितेची ती 2 शब्दांची, दुसऱ्या ओळीत असतात 3 शब्द, तिसऱ्या ओळीत परत 2 शब्द आणि चौथ्या ओळीत फक्त 1 शब्द. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीत यमक साधायचा असतो आणि कविता 5 किंवा 7 कडव्यातच असावी असे साधारण नियम आहेत. तर ही कविता आहे काव्यांजली प्रकार, तुम्हाला आताच सांगितलं, आणि कवितेचे शीर्षक आहे सई मनीची. आता आई हा विषय न संपणार आहे. किंवा प्रत्येकाचे आई बाबतीत मतं, भावभावना इतक्या असतात की ते एक म्हणजे किती कविता करा, किती कादंबऱ्या, किती नाटकं लिहा, त्यात ते पूर्ण होऊ शकत नाही. आईसारखं दैवत नाही म्हणतात, आईसारखं मार्गदर्शक नाही म्हणतात, आईसारखं गुरु नाही म्हणतात, आणि आईसारखं रक्षण करते पण कोण नाही म्हणतात. मुलाच्या सगळ्या लगबी, सगळ्या भावभावना या आई इतक्या उत्तम कुणी जाणत नाही. आईविषयी किती लिहावं आणि किती बोलावं. आपण आता आजची कविताच ऐकूया. माझी व्यक्तिगत यात काही भावना आहेत. सई मनीची काव्यांजली प्रकारात. काळ बालपणीचा ती सतत सोबतीला, कामात मदतीला तत्पर. काळ बालपणीचा ती सतत सोबतीला, कामात मदतीला तत्पर. आजारी पडलो कधी लागले काही, आजारी पडलो कधी लागले काही, सारे पाही काळजीने. कष्ट केले आम्हा ठेवण्या सुखी, कष्ट केले आम्हा ठेवण्या सुखी, प्रसंगी भुकी राहिली. तिची तगमग कळण्याचे नव्हते वय, तिची तगमग कळण्याचे नव्हते वय, मनात सय कायमची. मृत्यूने तिच्या लाभलीना संधी, मृत्यूने तिच्या लाभलीना संधी, सेवेची कधी मला. आजही वाटते लाभून सुख जीवनी, आजही वाटते लाभून सुख जीवनी, रुखरुख मनी सदैव. तिच्या पोटी पुन्हा जन्म लाभावा, तिच्या पोटी पुन्हा जन्म लाभावा, विनंती देवा इतुकीचं, विनंती देवा इतुकीचं. धन्यवाद मित्रांनो. ही कविता आवडली, तुम्हाला तुमच्या आईची आठवण झाली असेल तर कवितेला लाईक करा, कमेंट लिहा, आपल्या आप्त मित्रमंडळांना कविता शेअर करा. तुमची आई सुदैवाने हयात असेल तर तिची काळजी घ्या. सध्या चॅनलवर फुलांच्या कविता हा उपक्रम सुरू आहे. आता आपण येत्या रविवारी फुलांवरील कविता उपक्रमातील 21वी कविता, शुभ पूजनीय विष्णुप्रिया, ही कविता ऐकूया. धन्यवाद.